मम्मीने आज भाजी बनवली ना ती मला बिलकुल पण नाही आवडत, पण आता भूक लागली आणि आता लगेच शेतात पण जायचंय. चला म्हटलं आज काहीतरी नवीनच बनवू. हॅलो नमस्कार, मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पण तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काय नाही, दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळची एंड तर तुम्हाला माहीतच आहे, कारण की आता गावाकडेच राहतोय. तर मग वावरातच जीवन पण आणि वावरातच मरण आहे, असं काहीतरी चाललं आहे लाईफमध्ये. म्हणजे सकाळी उठल्यावर जीवन होतं जन्माला आणि लगेच संध्याकाळी मरण, तेच तसं चाललं आहे लाईफ. तर आजचं काम आहे माझं ड्रिचिंग करायची केळीच्या बागेला. तर आता नळ्या वगैरे थोडं सेट करून घेतो, म्हणजे पाणी जास्त मस्तपैकी खोडाजवळच जाईल पाणी, म्हणून ते सेटअप करून घेतो. तिकडे बघा माझे पप्पा हे करत आहे आणि मी पण आवरतो, आणि मग दुपारी लगेच ड्रिचिंग करू. बघ आता हे काम नळ्या आवरायचं काम संपलं आहे. आता जातो आहे घरी. घरी जायच्या आधी नाही का, कोथिंबीर बघा पूर्ण खराब होऊन गेली, तर थोडीफार घरी घेऊन जातो. आता शेतातून आलो आणि भूक लागली आणि मम्मीने नाही का एवढं म्हणजे आज बनवली वेगळ्या प्रकारची भाजी, तर ती मला नाही आवडत. जी मम्मीने आज भाजी बनवली ना ती मला बिलकुल पण नाही आवडत. पण आता भूक लागली आणि आता लगेच शेतात पण जायचं आहे, मग आता तर काही बनवू नाही शकत. चला म्हटलं आज काहीतरी नवीनच बनवू. विदाऊट गॅस पण न चालू करता काहीच नाही, एकदम झटपट बनणार आहे आणि पोट पण भरणारं, एकदम दिवसभर शेतात काम करता येईल तसं काहीतरी बनवू म्हटलं. तर आता हे बनवतं आहे. हे बघा पोळी अशी मस्त बारीक करून घेतली मी मिक्सरमध्ये, एकदम मस्त बारीक. हे बघा आपलं सेटअप पूर्ण रेडी केलं आहे, म्हणजे आता लवकरच घाईगर्दीमध्ये हे सर्व बनवून लगेच खाऊन लगेच शेतात जायचं आहे कामाला. तर हे बघा टोमॅटो घेतला आहे, कांदा, हे कोथिंबीर, मीठ, लाल तिखट. तर आता सर्वात पहिले आपण हे पोळी बघा चपाती एकदम बारीक अशी ग्राइंड करून घेतली, म्हणजे मिक्सरमध्ये एकदम भारी. तर चला आता सुरुवात करू आपण आपली रेसिपीची. टमाटर, कांदा, कोथिंबीर, थोडं मीठ, लाल तिखट, आणि आता यावर थोडंसं तेल. आता हे एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता तुम्ही पण नाही का हे नक्की ट्राय करा बरं का, एकदम भारी लागतो हा काला आमच्याकडे नाही का. हा बनवून पूर्ण रेडी झाला आहे, म्हणजे आपला काला पुरा बंदिस्त तयार झाला आहे. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपण कसा बनला आहे ते खाऊन पहा तुम्ही. एक नंबर. आणि कोणी कोणी हा काला असा बनवून खाल्ला आहे लहानपणी, कारण की गावाकडच्या लोकांना तर पूर्ण माहितीच आहे, त्यांनी तर नक्की खाल्ला असेल. कारण की जो गावाकडं नाही ना त्याने तर नक्की ट्राय केला असेल. आणि ज्यांनी नाही ट्राय केला आहे, ज्यांनी नाही खाल्ला आहे, त्यांनी लवकरच बनवा आणि ट्राय करा. जास्त काही इन्ग्रेडियंट्स म्हणजे सामग्री काही लागत नाही जास्त. चला मग मी पण हे लवकर निपटवतो आणि निघतो शेताकडे. भेटू आता डायरेक्ट शेतात. मस्तपैकी केळीच्या झाडांना ड्रिचिंग करायची होती आज, पण एवढं पाऊस भरून आला आहे. आणि मी ना आताच वेदर चेक केलं, म्हणजे गुगलवर हवामान चेक केलं, तर अति पाऊस सांगितला आहे आमच्याकडे, लयच पाऊस सांगितला आहे. म्हणून त्याच्यामुळे आज ड्रिचिंग कॅन्सल करून टाकली मी. कारण की ड्रिचिंग जर का केली मी केळीच्या खोडाला, तर केळीच्या खोडाला इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, म्हणून मी ड्रिचिंग करत होता. आणि त्याला
पुरेसं असं टॉनिक वगैरे भेटलं पाहिजे. पण आता ड्रिचिंग जर का केली मी तर ते झाडाच्या अवतीभोवती मी पाणी टाकून देईल एवढं अवतीभोवते, आणि जर का अति पाऊस झाला तर ते पूर्ण वाया जाईल. त्याच्यामुळे नाही का ड्रिचिंग कॅन्सल करून टाकली. आणि आता लागलो आहे आपल्या, त्याच्यामुळे मग आता लागलो आहे निंदायला. कारण की काम तर एक झालं तर एक घरचे तर असे एक काम ठेवता की नाही हे काम झालं तर हे काम तुला करावंच लागणार आहे. त्यामुळे हाच काम पप्पांनी काम तयारच ठेवलं आहे. चल म्हणे आता ड्रिचिंग कॅन्सल झाली तर आपण निंदून टाकू म्हणे, गवत काढून टाकू म्हणे. चला म्हटलं आहे तयार, काय करायचं. हे गवत काढायचं चालू आहे आता. 6 फड्डी बाकी आहे, 6चं असं बाकी आहे गवत काढायचं. ते काढून घेत आहे मग आज.